Hello, hello. This is the My Artifact episode number 2177. आजची तारीख आहे 10 फरवरी 2021. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट करीब 9:51. ऑलमोस्ट 10 वाजत आहे. आज काय झालं आज मी सकाळी उठलो. मी सकाळी 6:30 वाजता वगैरे उठलो वगैरे. प्रेशर लागलो होतं मी तर उठलो. पाहिलं तर हे डॉग आहे ना, याने सकाळी पूर्ण अशा रांगोळ्या काढल्या होत्या. त्यांनी पूर्ण घरभर संडास केली होती. मला एवढा राग आला होता सकाळी उठल्या बहुतच जास्त. तर तेवढा काही बोलू शकलो नाही तेव्हा. आणि सगळेजण झोपून होते. कुत्र्याला घेतलं आणि बाहेर बांधून गेलं खाली. ओके. नंतर माझी इच्छाच नाही झाली वरती चढायची. मग काय थोडस पोट खाली केलं, नंतर अंगण झाडलं, त्यानंतर दात घासले. ओके. त्याच्यानंतर वरती आलो. तोपर्यंत वडिलांनी आईनी साफ केलं होतं. कारण मला ते कथाही साफ करायचं नव्हतं. त्यानंतर मग मी सकाळी उठलो आणि मग मी कामाला लागलो. येस. सगळ्या उठल्याचा फायदा एक होतो की कामाला लवकर लागता येते. ओके. सो जर मी असं म्हणतो की मी उशिरा झोपतो तर आपण उशिरा उठतो. म्हणजे मी असं एक्सपेक्ट करतो की जस्ट लाईक जर तुम्ही 11 वाजता झोपले ना, सकाळी 6 किंवा 7 वाजता मस्त उठून जाणार. ओके. पण याच्यासाठी इम्पॉर्टंट हे आहे की तुम्हाला दुपारी झोपायचं नाही. जर तुम्ही दुपारी झोपत आहात ना, तर तेव्हा काय होते की तुम्हाला रात्री लवकर झोप लागत नाही. ओके. दुपारी बिलकुलच झोप घ्यायची नाही. आणि कसं आहे की यामुळे कसं आपण प्रोडक्टिव्ह राहतो दिवसभर. आता काही लोक म्हणतात की रात्री जे काम करतोय त्याची इंटेन्सिटी खूप जास्त असते बा वगैरे वगैरे. ओके. असं मी पण असं एक्सपेक्ट करत होतो की शायद माझ्यासोबत पण असं होते, बट ऍक्च्युली नॉट. येस. कारण मी असं माझ्यामध्ये स्वतःमध्ये एक थोडस चेंजेस बघितलंय की जेव्हा मी सकाळी उठून जेव्हा मी कोणते काही कामं करतो ना, म्हणजे सकाळी उठून जर मी काही पढाई करतोय तर ते खूप जास्त डोक्यात लक्षात राहते. इट वॉज टू मच. बरोबर. तर मग ऍक्च्युली मी लेसन घेऊन राहिलो. ऍक्च्युली लेसन म्हणजे शॉ अकॅडमीवर व्हिडिओग्राफीवर काही लेसन आहे, मॉड्यूल आहे, त्याचे काही लेसन आहे. प्रत्येक मॉड्यूल मध्ये 10 चॅप्टर आहे. तर त्याला अटेंड करत आहे. ओके. त्याचे काही नोट्स बनवत आहे आणि देन त्याच्यानंतर मग मी ते नोट्स स्वतःला समजून सांगत आहे व्हिडिओग्राफी थ्रू. यामध्ये स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि स्वतःच एक्सप्लेन करायचा प्रत्येक टर्म बद्दल. मला असं वाटते की मला या गोष्टीमध्ये एक एक्सपर्ट व्हायचं आहे. म्हणजे मला याच्याबद्दल पूर्ण गोष्टी माहीत करायला पाहिजे. बट याच्यामध्ये कसं आहे की खूप सारे लिमिटेशन्स आहे. कारण आपल्यापाशी काही ना काहीतरी इक्विपमेंट्स नाही आहे. तर कधी कधी काय होते, नाही असं काही इक्विपमेंट्स नाही त्यामुळे असं काही हे नाही. हो. मला एवढं माहित आहे यार की जस्ट लाईक जर मी कॅमेरा घेऊन किती क्रिएटिव्हिटी केलं ना, तर याचा फायदा आहे नाही लॉंग टर्म मध्ये. ओके. म्हणजे आहे म्हणा, बट कसं आहे की एक प्रॉपर वे पाहिजे आणि माझ्यापाशी एक प्रॉपर वे आहे. मला ट्रॅव्हल फिल्म्स करायचे आहे, 100 सिटीज कव्हर करायचे आहे इंडियामध्ये. ओके. माझा बजेट पण छोटा आहे आणि कंटेंट खूप जास्त मोठा आहे. तर मी या साऱ्या गोष्टी करू शकतो. ओके. माझा विश्वास आहे या गोष्टीवर आणि मला असं वाटते की हेच एक बेटर वे आहे स्वतःला इम्प्रूव्ह करणं, स्वतःची क्वालिटीला इम्प्रूव्ह करणं. ओके. तर याच्यामध्ये असे खूप सारे जे क्रिएटर्स आहे जे माझ्यापेक्षा पण खूप जबरदस्त काम करू शकतील. यस. बट त्यांच्या डोक्यात ही आयडिया कल्पना वगैरे आहे नाही. आणि समजा जरी ते आयडिया कल्पना जरी आली ना, तरी ते प्रॉपरली एक्झिक्यूट नाही करू शकतील. कारण एक फिल्म मेकर मध्ये फक्त फिल्म मेकरच क्वालिटी नसली पाहिजे. त्याला या पण गोष्टी ऑर्गनाइज करणं, अंडरस्टँड करणं, ऍज अ लीड करणं पण इम्पॉर्टंट आहे. ओके. आता तू सांग, सॅम कोल्डर पेक्षा पण अजून जबरदस्त एडिटिंग खूप जण करू शकतात. बट खूप साऱ्या जण लोकांना सॅम कोल्डरच माहित आहे. व्हाय?
बिकॉज ऑफ दॅट की त्याची एडिटिंग स्टाईल आणि ज्याप्रमाणे तो कंटेंट दाखवतो लोकांसमोर, इट वॉज रिअली गुड, इट वॉज रिअली अमेझिंग. तर त्यामुळे कसं आहे की खूप चांगलं वाटतं यार ते. एकदा सुशीलला कॉल करू दे यार, मला थोडस बोलायचं आहे.